बघू शकता लाडक्या लेकीला घेऊन पहिल्यांदा गेलेले आहे भाजी मंडईमध्ये भाज्या खरेदी करण्यासाठी। परी खूप हट्ट करून गेले, बघू शकता इथं पिल्लू आणि परी। आणि जाताच तिने बटाटे आणि टोमॅटोची डिमांड केली, जाताच तिने टोमॅटो मागितले म्हणे। टोमॅटो आणि बटाटे घेण्यासाठी बघू शकता हो थांबले इथं। आणि लकीली मी एवढं लांबून पण कॅच करू शकते। माझं बाळ बघू शकता बाजारात कशी गेली आहे। परी पहिल्यांदा गेली, पिल्लू नेहमीच जातो, तो सोमवारचा बाजार अजिबात चुकवत नाही, तो वडिलांबरोबर जातो। परी मात्र पहिल्यांदा गेली आहे, बघू शकता सगळ्यांची कसं बोलतीये परी। शांत थांबली आहे एकाकडं, आनंद होतोय मला। लांब आहे ॲक्च्युली ते, पण मी कॅमेरा झूम करून एवढं कॅच करू शकले। पहिलं मार्केट तिचं तिच्या डॅड बरोबर। एवढं लांबून मला माझे मुलं क्लिअरली दिसत आहे। कशी चालती बघा छुटुक करत। नवीन सँडल तिचे, सँडल ॲक्च्युली 4-5 जोड आहे तिचे, पण हे तिला एकदम क्लिअरली बसले। आणि तिचा भाऊ काय म्हटलेला माहिती आहे पिल्लू, नाही तुम्ही दीदीलाच घेऊन जा, परी दीदी जाऊ दे यावेळी, मी येत नाही असं म्हटलेला। कुठं गायब झाले लोक, दुसरेच लोक बघताय माझं तोंड, हे कुठं गायब झाले। त्या दिशेने थांबले, तोंड करून काहीतरी घेत आहे दुसरे लोक। मी त्यांनाच काय त्यांना का असं व्हिडिओ करते वाटतंय त्यांना, मी कॅच करते माझ्या मुलांना। ठीक आहे स्टॉप कर। आले बाजारातून, लाडक्या लेकीला घेऊन गेले होते ना तुम्ही, मी केला तुमच्या पिल्लू परीला घेऊन गेलेला व्हिडिओ आहे ना, लांबून पण छान कॅच करू शकले मी। काय आणलंय? भजी घेतली, हां, आणि केळं घेतली। केळं आणले का? आणि आंबे घेतली। हो, सगळे खाऊ पदार्थच जास्त दिसत आहे। ते झाडात पिकलेलं बघ, झाडात पिकलेले का? मग ते तर खूप अतिउत्तम, कारण ते मिळणं पण नशीब म्हणते मी। झाडात पिकलेले आंबे खाणं आरोग्यदायी देखील मानलं जातं। चांगले आंबे। ओ शेवटचं आंबे खाऊया आता। हिरवी वांगे, बेळगावी वांगे असं म्हणतो आम्ही याला, अतिशय चविष्ट। हो, कुडची बेळगावच्या जवळच आहे एक गाव खेडं, तिथल्या खेळाचं नाव आहे कुडची वांगी, बेळगाव वांगी असं म्हणतात। आणि हे ना खूप जास्त चविष्ट असतं, याची भाजी, याचं भरीत, भरले वांगी खूप मस्त बनतं। कोथिंबीर बघा किती फ्रेश आहे। लिंबू तर हवीच हवे, आणि आहोंच्या हातचं आहे ना लिंबू आणि मिंट ज्यूस आहे ना, ते इतकं सुपर बनतं आहे ना, त्यामुळं आमच्या घरामध्ये लिंबू आणि पुदिनाची आजकाल खूप जास्त चलती आहे। पण पुदिना नाही मिळाला म्हणताय आहो, थोडं हिरमुसले मी। काय हरकत नाही आहे, आपण पुन्हा मग घेऊयात। आमचं मार्केटिंग होतच राहतं, इकडे तिकडे फिरणं होतं, त्यामुळे निमित्ताने भाज्या फळं वगैरे येतच राहतं। मग सोमवारच्या बाजारातनं जास्त घेणं वगैरे असं काही नसतं, जेवढं मिळेल फ्रेश मिळेल, चांगलं मिळेल, किमतीत मिळेल तेवढं आम्ही घेतो, मग उरलेलं इकडे तिकडून मग आणत राहतो। हे बघा लसूण, वांगी, ढोबळी मिरची, कोथिंबीर, आणि हे काय हे बनाना, हे केळे आपले, आणखी हे वटाणे आणले का, ओली वटाणे, आंबे आणले, लिंबू आहे इथं, भजी आणले, आणि हिरव्या मिरच्या आणि बटाटे, टोमॅटो वगैरे। आणि घरात भरपूर भाजीपाला शिल्लक आहे, कारण आम्ही अचानकपणे बेंगलोरला गेलो ना, मग फ्रीजमध्ये भरपूर भाजीपाल्यांचा आणि लसूण घेतले ना, भाजीपाल्यांचा स्टोर आहे अद्यापही, आणि संपल्यावर पुन्हा मग घेता येतील। त्यामुळे असले काय घाई वगैरे असं काही नाही आहे, जितकं फ्रेश आणि चांगल्या किमतीत मिळतील तेवढं आम्ही घेतो। आणि मग नाही तर मग इकडं तिकडं फिरणं वगैरे होत असतं, त्यावेळी आम्ही घेतो। आणि मुलांना फळं वगैरे ह्यावेळी फक्त बघू शकता 2 टाईपच्या तेवढेच फळं आणली आहे, आता त्यांचे फळं वगैरे मग उद्या घेणं होईल आमचं। भजी आहो कधी घेत नाही, पण लाडके लेकीने हट्ट केला म्हणे, हा की नाही हो, परीने मागितले बघा। मग आमच्यासाठी म्हटलं नाही, ते तेल कसं असणार, मग नको, उगाच घसा दुखेल, त्रास होईल, खोकला लागेल, कशाला उगाच, घरात बनव ना, घरातलंच बनवलेलं खा ना असं म्हणतात। आणि ह्या परी पिल्लूला ना केळं खूप आवडतं, प्रचंड आवडतं, त्यामुळे घरामध्ये मी नेहमी केळ्यांचा स्टॉक ठेवते। लेकरं खातात आवडीने, मग त्या आणि ना काय होतं, आज एक दिवस खातील, उद्या एक दिवस खातील, पण तिसऱ्या दिवशी ते लोक खाणारच नाही केळं, त्यामुळे मध्ये मध्ये थोडा गॅपही घ्यावा लागतो। मग उरलं ना, आधीच आहो पण जरा हेल्दी आहे, आणि मी तर भरपूरच हेल्दी, थायरॉइडमुळे माझं वेट लॉस होतच नाही आहे,
मग आम्हाला मग केळं नको वाटतं खायला, पण मग मुलांनी नाही खाल्लं तर उरतील म्हणून मग खावं लागतं मजबुरीने. बघू शकता इथे परूचं काय काय चाललं आहे डॅड बरोबर. थोडा कमी केला आहे. एरवी ना आमचा सोमवारचा बाजार भरपूर भरतो. आज परी पिल्लू दोघांना घेऊन यांना जास्त जमलं नाही आणायला, आणि भाजी पण भरपूर शिल्लक होती त्यामुळे जास्त काय आणलं नाही. बघू शकता हे लोक केळं खात आहे, अहो भजी खात आहे, मला कोण ऑफरच करत नाही आहे. कसले लोक आहे ना हे. कसले हो तुम्ही? हो का, मी देव समजलेले ना. छान आहे. नाही छान आहे, टेस्ट मस्त आहे. ही लाडूबाई आहे ना खूप त्रास देते आजकाल, आणि भैयूची पण लाडूबाई ही. तिला काय बोलला लगेच चिडतो तो. माझ्या दीदीला का बोलता तुम्ही? हां छान आहे मस्त. एक्स्ट्रा मिरच्या नाही घेतल्या का? तुम्हाला माहिती आहे ना मी एक्स्ट्रा मिरच्याशिवाय भजे खात नाही. नव्हते का? परी आता काय करणार? भजी खाणार. काय? तुम्ही आंबे खाणार? चाकू घेऊन ये जा. पाण्यात आधी पाण्यात घाल सगळं. खाण्यापूर्वी ते पाण्यात टाक. कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यामध्ये थोडंसं जाळ मीठ टाकायचं आणि आंबे बुडवून ठेवायचे. त्याचं हीट कमी होतं, आणि मिठामुळे ना वरती काय कीट वरती असं काय घाण वगैरे असतं तर ते फ्रेश निघून जातं. त्यात पाणी बुडवून ठेवते आणि तुला काढून देते. मी चिरून देतो. असं का? मी धुते, थांबा 2 मिनटं थांबा. नाही तुम्ही सगळेच खा, पण जरा देर थोडं. असं ऐकतच नाही मुलं. किचन मध्ये हट्ट करता ना. अहो चहा बनवून आणला असता ना. तू ऑलरेडी भजेवर ताव मारले. भूक लागली तर मी काहीतरी नाश्ता बनवला असता ना. जेवण पण शिल्लक आहेच. चहा करून आण. ठीक आहे, मी चहा बनवून आणते. ऑलरेडी यांची खाऊगिरी सुरू आहे. उरले 3 भजे आणि आता काय चहा बनवू. बरं बनवून आणते. पिल्लू बघा आंबे धुवून घेऊन आला. तू भजे नाही खाणार? का रे नाही? ना खा तुम्ही. त्यांना चाकू नाही घेते ना. आमच्या घरात सगळ्यांचंच फेवरेट मिरची भजी. अहो काय बोलणार? आज बाजारमध्ये काय जास्त नव्हतं. एवढं होतं तेवढं आणलं. गाजर नाही मिळाला पावभाजी करायला. पावभाजीचा बेत होता ॲक्च्युली आमचा. आलू ढोबळा मिरची आणि एवढंच आहे. काय करूया मग? करूया का कॅन्सल करूया? उद्या चिकोडी नाही येताना करू. चिकोडीवरनं घेऊन येऊया भाज्या. ठीक आहे मग. तर ठीक आहे मंडळी, भेटूया पुन्हा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन कशा व्हिडिओ बघू इच्छिता तेही मला नक्की कळवा. आणि कन्नड आणि मराठी दोन्ही जे व्हिडिओ मी बनवत आहे त्यांना भरभरून प्रेम द्या. तुमच्या प्रेमाशिवाय मी काही नाही आहे, आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय मला मी पुढं पाऊल टाकू शकत नाही. त्यामुळं मला मोटिवेट करत राहा. बघा पोरांचे आता 2 मिनटं. ठीक आहे, आता सगळ्यांनी बाय करा. पिल्लू बाय 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 बाय. ठीक आहे, आता आम्ही आंब्याचा आस्वाद घेणार आहोत. तुम्हाला बाय करताय पोरं. हां 1 मिनटं. ठीक आहे, तर मंडळी भेटूया पुन्हा.